22वा अध्याय. इयोबाचा ग्रंथ 22वा अध्याय. वचन 23. इयोबाचा ग्रंथ 22वा अध्याय वचन 23. तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास, तर पुन्हा तुझी उभारणी होईल. तू सर्व समर्थाकडे वळलास, बरोबर. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास, तू परत उभा राहशील. फिर से काही गोष्टी तू दूर करायला पाहिजे आपल्यापासून. तू देवाकडे, सर्व समर्थाकडे वळायला पाहिजे. योग म्हणतो सरळता. तू फिजिकली कसा आहेस हे देव पाहत नाही. कोण आहे बघ कुंदन दादा. तू फिजिकली कसा आहे देव बघत नाही. बरोबर आहे. तू शारीरिकरित्या कसा आहेस देव बघत नाही. फिजिकल शरीर, शारीरिकरित्या तू कसा आहेस देव बघत नाही. तू देखणा आहेस का? तू कुरूप आहेस का? तू उंच आहेस का? तू बुटका आहेस का? तू अंध आहेस का? तू लंगडा आहेस का? तुझ्या डोक्यावर भरपूर केस आहेत का? तुझ्या डोक्यावर केस नाहीत का? देव मायने नहीं रखता है. काय झालं रे या लोकांना? अरे किरकिर किरकिर आवाज करत असतात हे लोक. देव बघत नाही. तुझं शरीर कसं आहे देव बघत नाही. मग देव काय बघतो? देव काय बघतो? फिजिकल तुझं शरीर कसं आहे देव बघत नाही. तुझं स्पिरिच्युअल कसं आहे देव बघतो. बरोबर आहे. तू शारीरिकरित्या कसा आहेस देव बघत नाही. तू आत्मिकरित्या कसा आहेस देव बघतो. आपण शरीरालाच महत्व देतो ना. दिसायला, असायला, घालायला, नटायला. ते चुकीचं नव्हे, पण तेच खरं नव्हे. तू सर्वसमर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलं. स्पिरिच्युअल लाईफ, आत्मिकरित्या तू कसा आहेस देव बघतो. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म. डेरा म्हणजे तंबू, डेरा म्हणजे घर, डेरा म्हणजे तुमचं आणि माझं शरीर. शरीर हे घर आहे ना. शरीर हे मंदिर आहे ना. आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. पुन्हा तू उभारतो म्हणतो ते.
10वी नापास झालास का? परत तू अभ्यास कर, ऑक्टोबरला परत परीक्षा दे, परत पास हो. बरोबर आहे? तर तुझी पुन्हा उभारणी होईल म्हणतो देव. त्याच्या पुढचं वाचायचं बाळा. सुवर्ण धुळीत टाक, ओपिराचे सोने ओढ्यातल्या कोणत्यात फेकून दे. सोनं फेकून दे म्हणतो देव. संपूर्ण डेरामध्ये अधर्म आहे, पाप आहे, वरती सोनं घालून का उपयोग आहे? काय उपयोग आहे बाळा वरती सोनं घालून? स्वच्छता हातून पाहिजे. आपण देव म्हणतो ते फेकून दे. तो आपले सुवर्ण धुळीत टाक. धुळीत टाक म्हणतो, कचऱ्यामध्ये टाक, धुळीत टाक. ओपीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे. ओढा आहे का इकडे तुमच्या इकडे? ओढा बघितलाय कधी? पावसाळ्यामध्ये गावाकडे ओढे खळाळून वाहत असतात. ते दृश्य खूप चांगलं असतं प्रिया. तुम्हाला ते चान्स नाही. तू आपले सुवर्ण धुळीत टाक. सुवर्ण म्हणजे सोनं. ओपीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यात फेकून दे, म्हणजे सर्व समर्थ तुला सुवर्ण राशींच्या राशी रूपे असा होय. देवच तुझं सोनं होय. फेकून दे म्हणतो देव. तू सरळ पाहिजे ब्रदर. एकंदर देव बायबलचं सार काय असेल, उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत तू सरळ पाहिजे, तू व्यवस्थित पाहिजे, तू चांगला पाहिजे, तू उभा राहायला पाहिजे. पुन्हा तू आपल्या डेऱ्यातून अधर्म दूर करायला पाहिजे. तुझी पुन्हा उभारणी होईल म्हणतो देव. योग म्हणतो तुझी पुन्हा उभारणी होईल. मग सर्व समर्थाच्या ठाई तू आनंद पावशील. म्हणजे मग सर्व समर्थाच्या ठाई तू आनंद पावशील. तू आपले मुख देवासमोर वर करशील. तू त्याची प्रार्थना तू देवासमोर तू आपले मुख, ते पाहिजे बेटा आपल्याला शब्द. तू आपला चेहरा, आपले मुख देवासमोर वर करशील. तू त्याची प्रार्थना केली म्हणजे तू तुझं ऐकेल. तू प्रार्थना केली म्हणजे तो तुझी प्रार्थना ऐकेल. तू आपले नवस फेडशील. तू संकल्प केला तर तो सिद्धी जाईल. तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल. बघ, डेऱ्यातून अधर्म दूर करणे किती महत्वाचं आहे. या डेऱ्यातून अधर्म दूर करणे किती महत्वाचं आहे बघा. डेरा स्वच्छ पाहिजे, शरीर व्यवस्थित पाहिजे, दिसण्याने नव्हे, असण्याने. तुझा देवाने रंगरूप दिला का? ऐश्वर्या राय सारखा दिसतो का? ओके, नो प्रॉब्लेम. देवाने दिलाय तुला, ते देवाने दिलाय. तू दिसत नाही का? देवाची स्तुती. देवाची स्तुती. मी काळा आहे का? देवाची स्तुती. देवाची स्तुती. तू गोरा आहेस का? देवाची स्तुती. देवाची स्तुती. देव बघत नाही रंगप्रियांनो. देव रंग बघत नाही. शारीरिक दृष्टिकोनातून देव तुला कधीच बघितलं आणि बघणार पण नाही. देव आत्मिकरित्या तुला बघतो प्रिया. तू कसा आहेस? देव आत्मिकरित्या बघतो तू कसा आहेस. म्हणून या ठिकाणी म्हणतो
राब वेश्या, वृत्ती वेश्या, काम वेश्या, शरीर विकणे इतरांना, जे येतील त्या पुरुषांना शरीर समर्पित करणे. कोण कोण? राब वेश्या. पण जिवंत देवाची ओळख झाली तिला. अरे बापरे, म्हटलं हा इस्रायल लोकांचा देव फार जिवंत आहे. त्याने त्याने तांबडा समुद्र दुभंगला त्यांच्या लोकांसाठी. मग त्याने तांबडा समुद्र दुभंगला इस्रायल लोकांचा देव, सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर. ती एरियोत राहते, ती एरियोत राहते, ती एरियोत राहते कुटुंबासमवेत. वृत्ती काय, पेशा काय, काम काय, शरीर विकणे. अजिबात सरळता नाही जीवन, अजिबात व्यवस्थित नाही जीवन. कुठेतरी देवाचं वचन ऐकले तिने, त्याच देवाच्या सेवकांचा तिने पाहुणचार केला. काय म्हणतो बघा देव, इब्री लोकास पत्र 11वा अध्याय, इब्री लोकास पत्र 11वा अध्याय, कितवा बघ बेटा ते, वचन 29. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता ते बुडून गेले. विश्वासाने यरीहोच्या गाव कुसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर ते पडले. राहाब कसबीने म्हणजे वेश्या, राब कसबिरीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वास ठेवले. अरे बापरे, हे देवाचे माणसे आहे, हे देवाचे माणसे आहे. आमच्या एरियात पण माणसे आहेत, आमच्या गावात पण पुरुष आहेत, पण हे पुरुष सर्वस्वी वेगळे आहे. देवाच्या माणसात तो वेगळा पाहिजे, तो स्पेशल पाहिजे, तो खूप चांगला पाहिजे. तुझ्यामध्ये अधर्म दिसता कामा नये. तू उभारलेला पाहिजे, तू प्रार्थनाशील पाहिजे, तू वचनाप्रमाणे जीवन जगणारा पाहिजे, तो चांगला पाहिजे. ओळखली तिने, ओळखली तिने. वचन 31. राहाब कसबीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केला. अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. बघा प्रियानो, डेरा व्यवस्थित नाही आहे, अधर्म आहे, परंतु विश्वासाने स्नेहांचा पाहुणचार केल्यामुळे तिला जिवंत देव कळाला, तिला जिवंत देव कळाला. वृत्ती बदलली, वृत्ती बदलली, विचार बदलले गेले, जीवन बदललं गेलं. जिवंत देवाविषयी समजला तिला. विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला, तिचा नाश झाला. आणखी काय सांगू, आणखी काय सांगू, आणखी काय सांगू. तिथं तुझं लक्ष पाहिजे, तू पुढे चालू करायला पाहिजे. आणखी काय सांगू. गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, डेव्हिड, शमूएल, संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. थोडकीच नावं घेतला, वेळ पुरत नाही म्हटला. कोण? ग्रंथकर्ताच म्हणतो इब्री लोकाच्या पत्रात लिहित असताना. गिदोन, बाराक,
शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल. किती माणसे झाली? 6. गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, फक्त 6 लोकांचंच वर्णन करून सांगतो. बाकीचे पण लोक आहेत. वेळ पुरत नाही म्हटला, समय नाही आहे म्हणतो. यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. फार 6 माणसांचं नाव घेतो आणि सांगतो. त्यामध्ये एक वेश्या, सरळता, जीवन प्रभूला समर्पित केलं, जीवन प्रभूला आपलेच केलं. म्हटले हे धंदा व्यवस्थित नाही, हे धंदा अच्छा नाही, सोडून देऊ, चल ओके. हे धंदा चांगला नाही, बस झाला. आता किती पुरुषांना समर्पित करायचं शरीर? बस झाला. यांचा देव चांगला आहे, यांचा प्रभू चांगला आहे. तो तांबडा समुद्र भंगतो. तेच माणसे आमच्या गावात प्रवेश केलेले आहे. तो राजा मला नको, इथले माणसे मला नको, इथले लोक मला नको, हा धंदा, हा व्यवसाय मला नको. सांगा मी काय करू? मी तुम्हाला लपवून ठेवते, मी तुम्हाला लपवून ठेवते, तुम्ही पण मला वाचवायला पाहिजे. सरळता, माणूस सरळ पाहिजे, माणूस सरळ पाहिजे, माणूस सरळ पाहिजे. देव म्हणतो योबाच्या द्वारे, तू आपल्या डेऱ्यातून अधर्म दूर केलास, तू आपल्या डेऱ्यातून अधर्म दूर केलास, तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून अधर्म दूर, तुझी पुन्हा उभारणी होईल. उभं राहणं गरजेचं आहे, उभं राहणं गरजेचं आहे, उभं राहणं गरजेचं आहे. देव तुझी प्रार्थना ऐकेल, देव तुझी प्रार्थना ऐकेल. तुझा मार्ग प्रकाश, तुझा मार्ग प्रकाशमय होईल. पाप भयंकर आहे, अधर्म भयंकर आहे. ते भयंकर, ते साधन नव्हे, ते साधन नव्हे. त्याला हलक्यात घ्यायचं नाही. काय होईल सर? नाही, फार भयंकर आहे ते. एवढं इस्करियोतला वाटलंय फार क्षुल्लक गोष्ट आहे. कोणाला? यहुदाला वाटलं फार क्षुल्लक गोष्ट आहे. फार, मी त्याच्या ओठाला चुंबन देईन, मी त्याला धरून देईन, मी उभा राहीन, असं त्याला वाटलं, असं त्याला वाटलं. पडून गेला प्रियांना यहुदा इस्करियोत. यहुदा इस्करियोत पडून गेला. त्याचे पण वास्तविक पाहता येशू ख्रिस्ताने पाय धुतले. येशू ख्रिस्ताने त्याचे पण पाय धुतले. त्याला माहित आहे येशूला सगळं काय, येशूला सगळं काही माहित आहे. आम्हाला म्हणतो ना, तुला जे काही करायचंय ते लवकर करून टाक म्हणतो येशू. तरी पण परिवर्तन नाही, देहातून अधर्म दूर नाही, वळणं नाही, उभारणं नाही, नाश. यहुदा इस्करियोत नाश पावला. यहुदा इस्करियोत नाश पावला. त्याचं घर नाश झालं, उजाड पडलं त्याचं घर. प्रेषितांची कृत्ये, ऍक्ट्स, प्रेषितांची कृत्ये, दुसरा अध्याय,
पहिला अध्याय वचन 18, त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले, तो पालता पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, त्याची सर्व आतडी बाहेर पडली. यरुशलेमेत राहणाऱ्या सर्वांना कळले. हे यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व, यरुशलेमचा रहिवासी ना यहूदा, हे यरुशलेमेत राहणाऱ्या सर्वांना कळले. अरे बापरे, यहूदा मेला म्हणे, यहूदा मेला म्हणे, यहूदा मेला म्हणे, त्याची आतडी बाहेर पडले म्हणे, त्याची आतडी फुटून गेली म्हणे, त्याचं पोट फुटून गेलं म्हणे, बापरे त्याचं रक्त वाहत आहे म्हणे. हे यरुशलेमेत राहणाऱ्या सर्वांना कळले. कळून येईल प्रिया, भयंकर मरण, तुझं घोर मरण, यहूदा इस्करियोत तुझं शापित मरण यरुशलेमेतल्या सगळ्यांना कळालं. हा, म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला अक्कलदमा म्हणजे रक्ताचे शेत. त्यांच्या भाषेत, त्यांची भाषा वेगळी ना, ग्रीक इब्री भाषा त्यांची, आपली मराठी भाषा. त्यांच्या भाषेत त्या शेताला अक्कलदमा, आपल्या मराठी भाषेत रक्ताचे शेत. ट्रान्सलेशन. हा, असे नाव पडले आहे. स्तोत्र साहित्यात असे लिहिले आहे, त्याचे घर उजाड पडो, त्यात कोणी पडून गेला प्रियाला. हा, त्याचा पद दुसरा घेऊ. तू नाही का दुसरा, तू नाही तो और सही. तू देवाचं काम करत नाही का, दुसरं कोणीतरी करेल. तू प्रभूसाठी उभं राहत नाही का, दुसरं कोणीतरी उभा राहील. तू प्रभूसाठी येत नाही का, दुसरं कोणीतरी तयार करेल प्रभू. हे त्याचं कार्य आहे, त्याचं कार्य आहे. प्रभूच्या कार्यासाठी एक पडला, एकाचं पोट मध्येच फुटून गेलं, दोघं उभं राहिले. दोघातून एकट्यालाच घ्यायचं आहे, अपॉस्टल म्हणून, प्रेषित म्हणून. दोघांपैकी एकालाच घ्यायचं आहे. प्रभू दोघं चालत, प्रभूला चालत नाही, एकटाच पाहिजे. दोघं पण व्यवस्थित आहे, पण एकटाच पाहिजे. एकट्याला त्याच्या बरोबर नेमण्यात आलं. स्तोत्र साहित्यात त्याच्याविषयी लिहिले आहे. 109 स्तोत्र संहिता 109 वचन 8. वचन 8, त्याचे दिवस थोडे हो, त्याचे दिवस थोडे हो, त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. कुठे स्तोत्र संहिता, कुठे प्रेषितांची कृत्ये, कुठं जुना करार, कुठं नवीन करार. तिथं भविष्यवाणी केली, इथं संपूर्ण झाला, परिपूर्ण झाला. त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. त्याची मुले अनाथ हो, त्याची मुले अनाथ हो. त्याची केवळ 30 रुपीस, 30 रुपयासाठी त्याची मुले अनाथ हो. हा, त्याची बायको विधवा. चांगलं आहे का ब्रदर, चांगलं आहे का सांगा. त्याची बायको विधवा हो, त्याची मुले अनाथ हो, त्याचे घर उजाड हो, त्याचा हुद्दा दुसरा घेऊ. काय 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 चाललंय बघा प्रियानो, काय 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 चाललंय बघा प्रियानो. देवासाठी तू उभं राहायला पाहिजे, तू देवासाठी काम करायला पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थितीमध्ये, तू असताना नसताना तू देवासाठी थांबायला पाहिजे, देवासाठी थांबायला पाहिजे. यहूदा देवासाठी थांबला नाही. जोपर्यंत आकाश आणि पृथ्वी आहे, जोपर्यंत तुमच्या आणि माझ्या हातामध्ये बायबल आहे, तोपर्यंत त्याच्याविषयी आपण बोलणार. यहूदाचं पोट फुटलं, त्याची सर्व आतडी बाहेर पडली, हेच बोलणार, वेगळं बोलणार नाही.
वेगळं बोलणं. प्रियबंधू प्रेमा, मी फिजिकली कसा आहे त्यापेक्षा मी स्पिरिच्युअलरित्या कसा आहे आज तपासून. या मेजाकडे येत असताना मी 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 स्वतः मी स्वतः मी स्वतः मी कसा दिसतो फिजिकली? मी चांगला दिसतो का? नव्हे नव्हे, तुझं चांगलं दिसणं नव्हे, तुझं चांगलं असणं महत्वाचं आहे ब्रदर. देव बघतो तुला, देव बघतो तुला, तुला देव बघतो. जक्कया त्वरा करून खाली, तो जरी बुटका असला मला तो पाहिजे. तू बुटका आहेस का? तू ठेंगडा आहेस का? तू पापी आहेस का? तू जकातदार आहेस का? तू लुटमार केलेला आहेस का? मी तुझी पुन्हा उभारणी करतो, कारण तू मला बघण्यासाठी झाडावर चढलास. तू मला बघण्यासाठी झाडावर चढलास रे. तुझं अंतःकरण खूप चांगलं आहे, मी तुझी पुन्हा उभारणी करेन. तू आपल्या डेऱ्यातून अधर्म दूर केलास. कितवा अध्याय बेटा? योबाचा ग्रंथ 22वा अध्याय. तू सर्व समर्थाकडे वळलास, तू आपल्या डेऱ्यातून अधर्म दूर केलास, तो परत एकदा उभा राहशील. तू परत एकदा उभं राहशील. उभा राहूया प्रिया, उभं राहणं खूप महत्वाचं आहे. तू उभारला तर तुझी बायको उभारेल, तुझी बायको उभारेल तर तुझे लेकरं उभारतील, तुझी लेकरं उभा राहतील तर तुझं कुटुंब उभा राहील, तुझं कुटुंब उभं राहिलं तर तुझं घराणं उभं राहील. तू उभा राहा, आधी तू उभा राहा, आधी तू उभा राहा. उदळा पुत्र म्हणतो, मी परत आपल्या बापाकडे जाईन. लोककृष्य वर्तमान 15वा अध्याय वचन 18. वाच बेटा, संपवतो लवकर. आणखी तो म्हणाला, उदळा पुत्र काय म्हणतो बघा, उदळा पुत्र काय म्हणतो बघा. आणखी तो म्हणाला, मनुष्याला 2 मुलगे होते. एका मनुष्याला 15वा अध्याय, मी उठून आपल्या बापाकडे जाईल. 15वा अध्याय किती वाजते बेटा सांग? 8 पासून वाच. आता 8 वाजली ना? आणखी तो म्हणाला, कोणी एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यांपैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळतीचा त्याच्या वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तो धाकटा मुलगाही सर्व काही जमा करून निघून गेला. बापाच्या समुक्षतेपासून निघून गेला, प्रभूच्या समुक्षतेपासून, पित्याच्या समुक्षतेपासून निघून गेला, खाली पडला. प्रिया, देवाच्या समुक्षतेपासून तू 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 दूर जातोस का? तू दूर जाते का? तू दूर जातोस का? परत ये. वचन 18, मी उठून आपल्या बापाकडे जाईन. हे माझ्या स्वर्गातील बाप्पा, हे माझ्या स्वर्गातील पित्या, मी उठून मी आता उठतो. मी आता पडलोय पण आता मी उठणार. मी उठून आपल्या बापाकडे जाईन. त्याला म्हणे, बाबा, डॅडी, मी स्वर्गाविरुद्ध, तुमच्या विरुद्ध मी नको ते केलंय. मला उभा राहायचंय डॅडी. हे जग चांगलं नाही, हे डुकरं चांगलं नाही, हे सुवर हे चांगलं नाही, ते 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 खात असलेले शेंगा चांगले नाहीत. मला तुमच्या घरचं भाकर पाहिजे. काय वंडर आहे प्रियांना बायबल, काय वंडर आहे प्रियांना बायबल. मी तुमच्या समक्षतेपासून निघून गेलो बाबा, पिताजी, डॅडी, मी निघून गेलो. मी आता तुमचा मुलगा म्हणण्यास
माझी योग्यता नाही. वाच बेटा. आता तुमचा मुलगा म्हणून गेला. माझी काहीच लायकी नाही. मी उभारलो नाही, मी पडून गेलो, मी गेलो, मी सगळं मी खर्च करून टाकला. हा, मी योग्य नाही. मी योग्य नाही बाबा. त्याला एका मुलग्याने मला नोकराप्रमाणे ठेवा. झाडू मारायला सांगा, झाडू मारतो. बाथरूम स्वच्छ करायला सांगा, करतो. कपडे धुवायचे का सांगा, धुतो. इस्त्री आयरन करायचा का सांगा, यापूर्वी करत नव्हता ते सगळं काही. पण आता लायकी, अवकात तुझी अवकात काय देवासमोर? तुझी लायकी, माझी लायकी काय देवासमोर? काय नाही प्रिया, काही नाही. देवाशिवाय या भूतलावर अस्तित्व अजिबात काहीच नाही. लक्षात घ्या. मला नोकराप्रमाणे ठेव. मला नोकर बनवा. झाडू मारायला सांगा. फरशी पुसू का? मी तयार आहे. पाणी भरू का? मी तयार आहे. मला मोलकऱ्यांप्रमाणे ठेवा. वाच बेटा. मग तू आपल्या एका मोलक्या अनेक मोलकरणी आहेत ना घरात, नौकर आहेत ना, त्यांच्या बरोबर आता माझी ड्युटी ठेवा. माझी ड्युटी आजपासून तुझी ड्युटी काय? तू नौकर ठेवा. ओके, नो प्रॉब्लेम. मी करायला तयार आहे बाबा. हा मला ठेवा. हा, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. हा, तो दूर आहे. तोच आपल्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला. त्याला त्याचा कळवळा आला. त्याला त्याचा कळवळा आला. काय झालं बेटा? तुम्ही मला हसवायला होत, मी तुम्हाला हसवालो. हा, ओके. आज बेटा संपूया. त्याला त्याचा कळवळा आला हम्म. आणि धावत जाऊन कोण धावत जातो? धावत हा यायला पाहिजे का बाप यायला पाहिजे? हा यायला, पण हा बाप जातो धावत. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतलाय कधी? तुमच्या लेकरांचा मुका तुम्ही घेतलाय कधी? त्या खालच्या जहाज बुडाली ना, जहाज बुडाल्यानंतर एक मातेने आपल्या लेकराला लाईफ जॅकेट सहित असं बिलगून घेतले म्हणे. अनेकांनी स्टेटस ठेवलं त्याच्याविषयी. जबलपूर धरणामध्ये इथं काय केलंय बघा बापाने. इथं काय केलंय बघा बापाने. ते नाही म्हणत नाही मी, ओके. आई केली असेल, सगळं केलं असेल, खूप चांगलं आहे ते. मन हेलावून गेलं, हृदय हेलावून गेलं, डोळ्यातून अश्रू आले ते दृश्य बघितल्यानंतर, ठीक आहे. बापाने काय केलंय बघा. धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. जा मूर्खा म्हटलं नाही, निघून जा म्हटलं नाही, मारला नाही. दरवाजा लावा, खिडक्या लावा, बंद करा, त्याला हाकलून द्या म्हटलं नाही. धावत जातो, गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतो. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. असला फादर आहे काही जगामध्ये? सर्वस्व गमावून टाकला, सर्वस्व विकून टाकला, धनद्रव्याचा अर्धा वाटा संपून टाकला, सगळे पाप त्यांनी केली. परत बापाकडे आल्यानंतर एक बाप धावत जातो, त्याच्या गळ्यात गळा घालून रडतो, मुके घेतो. मुलगा त्याला
मुलगा त्याला म्हणाला, बाबा बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केलंय, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, हा, लवकर उत्तम जगा आणा. याचे ड्रेस स्वच्छ नाही, याचा ड्रेस मळीन झालेला आहे, किती दिवस आंघोळ केला माहित नाही. आज आंघोळीला पाणी नाही बाळा मला. बघ बघ तिकडे तिकडे बघ, त्या सगळे बघा तुम्ही तिकडे. 800 लिटर म्हणून दाखवले, किती पाणी आहे बघ त्याच्यात. का असं परिस्थिती माझी? तुमच्या घरात पाणी नाही का? का अशी परिस्थिती झाली? का करता असं तुम्ही? आज नाश्ता पण नाही मिळाला, आंटीकडनं भजी मागून घेतलं. कुठे आंटी? तुम्ही माझी काळजी घ्या, मी तुमच्यासाठी येतो ना. आंटीना मी फोन माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून नाही, माझ्याकडे आहेत पैसे, मी घेऊ शकतो. मी तुमच्याकडे मी अपेक्षा का करतो? मला घरचं चालतंय, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. पाणी व्यवस्थित भरून ठेवा, मशीन व्यवस्थित नाही का रिपेअरी करा. काही तर मी आठवड्यातून एकदा होतो ना, रोज त्रास देत नाही ना तुम्हाला? व्हेरी गुड. नाराज होऊ नका, सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. मला गोळी खायची असते, मला सकाळी चहा लागते, सकाळीच मला नाश्ता लागते. चहा चांगला आणून दिला येईल मला. तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात घ्या, लक्ष घ्या, लक्षपूर्वक हे सगळं काय करा. एक सेवक येतो म्हणताना सगळ्या गोष्टी तुम्ही सरंजाम व्यवस्था करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. नाही तो भाग नव्हे, तुम्ही करायला पाहिजे ते सगळं काय. किती दिवस आंघोळ केली हे विचारलं नाही बापाने. फट्ट दिवशी गळ्यात पडला, मुके घेतला, हा, लवकर उत्तम जगाना याला घाला, याच्या हातात अंगठी, पायात चप्पल, चप्पल पण नाही त्याच्या पायामध्ये, हातामध्ये अंगठी. अंगठी कुठं ठेवला? विकून खाल्ला. चपला कुठं ठेवला? संपून सडून गेले चपला, अवस्था, कपडे फाटून गेले. बापाकडे आल्यानंतर बाप परत एकदा आपल्या मुलाला उभं करतो, प्रिया उभं करतो. तू त्याचा आहेस, तू त्याचा आहेस, तो तुला उभं केल्याशिवाय राहणार नाही, फक्त तू त्याच्याकडे यायला पाहिजे. संपवतो. पुष्ट वास्त्र आणून कापा, आपण खाऊ, आनंद करू, आनंदोत्सव करू. हा माझा मुलगा मेला होता, पुन्हा जिवंत झालाय, हरवला होता, तो सापडशील का त्याला? तू त्याला सापडशील का? तू उभं राहतो का? आज तू उभं राहतो का? आज प्रभू मी उभं राहणार आहे तुझ्यासाठी. ते कोणतं का काम असे ना, मी तुझ्यासाठी करायला तयार आहे, मी उभा राहायला तयार आहे. बाप तुझी एवढी व्यवस्था करू शकतो, एवढी व्यवस्था करू शकतो बाप तुझी. आपला बाप खूप महान आहे, चांगला आहे, पवित्र आहे, सर्व समर्थ आहे. त्याच्याकडे करू, त्याचा गौरव करू, त्याची स्तुती करू. बरेच वचन आहेत प्रियाला, वेळे अभावी, वातावरण व्यवस्थित नाही, त्याच्या अभावी आपण या ठिकाणी थांबूया, डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. प्रिय देवा, तू सर्व समर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. आम्ही उभं राहणारे लोक आहोत. तेव्हा आमचं सहाय्य करा, आम्हाला उभं करा, आम्हाला पवित्र करा, आम्हाला स्वच्छ करा, आम्हाला धुवा. परत एकदा त्या उदळ्या पुत्राप्रमाणे आमच्या हातात अंगठी, पायात जोडे, अंगात उत्तम जगा. या सर्वांनी आम्हाला परिपूर्ण करा, तुमच्या कृपेत चालवा. या मेजाकडे येत असताना देवा आमचं सहाय्य करा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणी केली.
हालेलुया. सुंदरशा वचनाबद्दल पाच सर्वांना धन्यवाद. आप आणि गोपाला पण धन्यवाद. सूचना ही आहे की बुधवार शुक्रवार शनिवारचा